की आज विजय संकल्प सभा आपण घेत आहोत आणि या सभेला दादा आलेत ते नुसते आलेले नाही आहेत, तर दादा आलेत ते लातूरकरांच्या विकासाची गॅरंटी घेण्यासाठी आलेले आहेत। आज मला खात्री आहे ज्या लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत त्यांचे डोळे आसूसलेले होते की आम्हाला लाडक्या बहिणींना मानधन देणारा सन्मान निधी देणारा दादा दिसतोय कसे हे पाहायला माझ्या लाडक्या बहिणी दादा इथं तुम्हाला पाहायला आलेल्या आहेत। आणि सातत्यानं मागच्या 8 दिवसापासून माननीय दादा तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दररोज हजारो पक्ष प्रवेश राष्ट्रवादीमध्ये होत आहेत, कारण एक विश्वास, एक कामाचा माणूस, हक्काचा नेता आणि दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून तुमची ओळख आहे हे लातूरकरांनी जाणलेलं आहे। दादा आज हा मंच, हे मंडप, हा ग्राउंड कमी पडतोय एवढं प्रेम तुम्हाला आणि राष्ट्रवादी पक्षाला माझ्या लातूरकरांनी दिलंय। सगळ्या लातूरकरांना मी दंडवत घालून त्यांचा सलाम या ठिकाणी करतो। मित्र, आज आपण ही निवडणूक सत्तेसाठी लढवत नाही आहोत, सत्ता तर मिळाली पाहिजे, पण या शहराच्या विकासाच्या जबाबदारीचा मॅन्डेट आपल्याला पाहिजे, त्याच्यासाठी ही निवडणूक लढवतोय। आपण बघतोय एका पक्षाचे पालकमंत्री आहेत, एका पक्षाचे स्थानिक आमदार आहेत, परंतु ते सगळे एकमेकावर आरोप करतायत। कोणी कोणाला स्टंट बॉय म्हणतंय, कोणी कोणाला पोस्टर बॉय म्हणतंय। अरे माझ्या लातूरच्या विकासासाठी कोण बोलणार आहे? माझ्या लातूरच्या विकासासाठी तुम्ही काय करणार आहे कोण सांगणार आहे? आणि ते सांगायला आपल्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आलेले आहेत, याचा मला अभिमान आहे। दादा, मागच्या 8 दिवसापासून आम्ही सकारात्मकतेने ही निवडणूक लढवतोय। आम्ही कुणावरही टीका करत नाही, फक्त आम्ही काय करणार आहोत हे सांगतोय। आमचे सगळे नेते सांगतायत की लातूरचा विकास कशा पद्धतीने करतोय। आज मला खात्री आहे, कल्पना आहे की हे लातूरकर भूल थापांना, घोषणाबाजींना, पोकळ बैठकांना, पोकळ आश्वासनांना एवढे कंटाळलेले आहेत की आता लातूरला हवा आहे तो तिसरा पर्याय आणि तो सक्षम पर्याय देण्यासाठी दादा आपल्या इथे उपस्थित झालेले आहेत। मित्रांनो, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की अल्पसंख्याक समाजासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही कायम त्या ठिकाणी झटत आलेली आहे। अफसर बाबा नेतृत्व करतायत, राज्यामध्ये हसन मुश्रीफ साहेब नेतृत्व करतायत, नवाब मलिक साहेब नेतृत्व करतायत। आपल्या जिल्ह्यामध्ये 53 आमदार आले, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त राष्ट्रवादीचे आमदार आले। दादा, आमच्या अल्पसंख्याक समाजाला आपल्याकडनं अपेक्षा आहे की लातूरमध्ये कब्रस्थान व्हावं, ईदगाहसाठी वाढीव जमीन मिळावी, MPSC UPSCचं ट्रेनिंग सेंटर मिळावं। मित्रांनो, आपल्याला सांगावंसं वाटतं की दादांचं स्वच्छतेकडे बारीकाईने लक्ष असतं, पण दादांना हेही मला सांगायचंय की दादा, आम्ही कार्यरत असताना लातूरला स्वच्छतेचं देश पातळीचं पारितोषिक मिळालं, मात्र आज 3.5 वर्षात आम्ही कार्यरत नाही, स्वच्छतेचे 3 तारा वाजलेले आहेत। आज आम्ही केलेल्या कामाच्या भांडवलावर इतर पक्षाला आणि ते नेत्यांना मतं मागावी लागतायत, हाच त्यांचा सगळ्यात निष्क्रियपणाचा कळस आहे। आज आपण बघतोय आमच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जी कामं झाली तीच कामं आज दाखवली जात आहेत। मी तर असं म्हणेन, याच कामाच्या जोरावर विधानसभा सुद्धा तुम्ही निवडून आलात, तुमच्यासारखं सांगण्यासारखं काहीही नाहीये। माझं खुलं आव्हान राहणार आहे, तुम्ही सांगितलं एका भाषणात बोलताना टीका केली की आम्ही पाठीमध्ये खंजीर खुपसला, आम्ही दल बदलला, आम्ही वेळ संधी साधू। अरे खंजीर जर खुपसला असेल तर तो तुम्ही खुपसला लातूरकरांच्या पाठीमध्ये, मागच्या 17 वर्षात एकही काम न करता खुपसला। आम्ही दल बदला असेल तर तो लातूरकरांच्या सेवेसाठी आहे। कोरोनाच्या काळामध्ये कोण होते पालकमंत्री, कुठे होते खासदार आमदार? इथं होता तो फक्त विक्रांत आणि चंद्रकांत। रस्त्यावर थांबून लातूरकरांचा जीव वाचवला का नाही वाचवला? तुम्ही सांगा। मी जर खोटं बोलत असेल तर मी ती शिक्षा भोगायला तयार आहे। कोरोनामध्ये मला मूल झालं, मुलाचं तोंड 6 महिने बघितलं नाही, पण दादा ज्या पद्धतीने राज्यामध्ये काम करत होते, लातूरमध्ये प्रत्येकाचा जीव वाचवण्याचं काम केलं। कुठं होता तेव्हा तुम्ही? आज सांगताय की अल्पसंख्याकाची मतं खाण्यासाठी आम्ही उभे आहोत। अरे मतं तर तुम्ही खाल्ली, अल्पसंख्याकाच्या मतावर तुमचे सगळे इमारती झाले, बुरुज झाले। तुम्ही अल्पसंख्याकाला काय दिलं? माझ्या ओबीसीला काय दिलं? माझ्या लिंगायताला काय दिलं? माझ्या मागासवर्गीयांना काय दिलं? माझ्या अल्पसंख्याक समाजाला एवढं सांगणं आहे, बस झाल्या भूलतापा, आता निवडून येणारी माणसं निवडा, हक्काची माणसं निवडा। तुम्हाला एकच सांगतो, बेवफा सनम से
कब तक दिल लगाओगे? बेवफा सनम से कब तक दिल लगाओगे? वो झूठे वादे करते रहेंगे, तुम पछताते रह जाओगे. आपण आपल्या काळामध्ये ज्या ज्या योजना केल्या, सोलरचा प्रोजेक्ट असेल, वेस्ट टू एनर्जीचा प्रोजेक्ट असेल, महिलांना मोफत सिटी बस, दादा एकमेव भारतातलं शहर आपलं आहे ज्याला आपण आपल्या कार्यकाळामध्ये महिलांना मोफत सिटी बस सेवा दिली. परंतु त्याच्यानंतरच्या सगळ्या योजनांना तुम्ही खीळ घालण्याचं काम केलं. कारण काय? तर श्रेय मिळता कामा नये. अरे आम्ही श्रेयासाठी काम करणारी माणसंच नाही आहोत, हेच तुम्हाला जाणवलं नाही, हेच तुमचं दुर्दैव आहे. आज भारतीय जनता पक्षाची लोक सांगतात की आम्ही काँग्रेसची बी टीम आहोत, भाजपाची बी टीम आहोत. ह्या माझा लातूरकर दाखवून देईल. अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या 16 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस ए फॉर अजितदादाची टीम असेल. हे आमच्या लातूरकरांनी निवडून द्यायचं ठरवले. दादा आम्हाला काही नकोय. आम्हाला हवाय स्वच्छ पाणी, आम्हाला हवंय नियमित पाणी, स्वच्छता, पायाभूत सुविधा. तुम्ही जसं पिंपरी चिंचवड केलं तसं लातूर करा. आणि तुम्हाला एकच विनंती आहे दादा, तुम्ही बीडचे पालकमंत्री आहात, बीडला विकासाची गंगा नेताय. त्या गंगेमधला थोडासा पाठ आता लातूरला वळवा आणि माझ्या लातूरचं पालकत्व घ्या, ही विनंती तुम्हाला मी या ठिकाणी करणार आहे. इथं बांधकाम करत असताना बांधकामाला अडवलं जातं, व्यापाऱ्यांना टक्केवाऱ्या मागितल्या जात्या. आमच्याकडं या ठिकाणी 3.5 वर्षामध्ये भ्रष्टाचार बोकाळलाय. भाजप म्हणतं प्रशासकाने भ्रष्टाचार केला, काँग्रेस म्हणतं प्रशासकाच्या याच्यात भ्रष्टाचार झाला. अरे आमदार तुम्ही, खासदार तुम्ही, पालकमंत्री तुम्ही, आम्ही 3.5 वर्ष सत्तेतून निघाल्यावरच कसा भ्रष्टाचार सुरू झाला याचा सुद्धा उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. माझ्या कनेरीची लिंगायत स्मशानभूमीचा प्रश्न आम्ही सोडवणार, हा माझा अजितदादांच्या समोर शब्द आहे आणि तो शब्द लिहून ठेवा. निवडून आल्याच्या नंतर आम्ही तोही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवणार आहोत. दादा माझ्यावरती खोटे आरोप, खोटे तक्रारी करून आज हायकोर्टामध्ये याचिका केली होती माझी उमेदवारी घालवण्याकरिता. पण दादाचा आणि तुमचा आशीर्वाद आहे, हायकोर्टाने याचिका फेटाळली आणि त्यांना जागा दाखवलेली आहे. त्या ठिकाणी मला एकच कळत नाही, हा ओबीसी साठी झटणारा, अल्पसंख्याकासाठी झटणारा, लिंगायतासाठी झटणारा, मागासवर्गीयांसाठी झटणारा हा विक्रांत या प्रस्थापितांना का खुपतोय? हे राष्ट्रवादी या प्रस्थापितांना का खुपतीये? हाच मला न कळणारा प्रश्न या ठिकाणी आहे. आणि दादा शेवटी एकच सांगतो, आपले जेवढे उमेदवार आपण दिले होते त्यांना दोन्ही पक्षाने एवढी प्रलोभनं दाखवली, पैशाचं आमिष दाखवलं, सत्तेचं आमिष दाखवलं, दबाव टाकला. माझा एकही पट्ट्यान माझी एकही भगिनी घाबरली नाही, एकानेही फॉर्म भागे घेतला नाही आणि 16 तारखेपर्यंत थांबणार नाहीत. तुमच्या नेतृत्वात आम्ही सगळं काही करणार, एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आमच्या झोपडपट्टीचे कबाले मिळाले पाहिजेत, ही सुद्धा माझ्याकडनं तुम्हाला दादा विनंती राहणार आहे. सर्वात मोठं आमच्या नागरिकांच्या, आमच्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची पगार होण्याकरिता जीएसटी अनुदान वाढवून देण्याचा शब्द जो तुम्ही दिलाय त्याला आपण पाळाल, त्याचा न्याय द्याल, हा विश्वास या ठिकाणी मला व्यक्त करावासा वाटतो. इतर आरोपांना मी उत्तर देणार नाही, कारण एकच सांगतो, हजारों सवालों से अच्छी है मेरी खामोशी, न जाने कितने सवालों के आबरू रखे हुए हैं. मी या ठिकाणी आपल्या सर्वांचं, नामदार दादांचं आणि लातूरकरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, सलाम, बसवेश्वरांचा विजय असो. धन्यवाद. जय राष्ट्रवादी. धन्यवाद. यानंतर पक्षप्रवेश या ठिकाणी काहींचा होणार. गीता गौड मॅडम, त्याचबरोबर सुमन रतन राठोड यांचा पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी अजितदादांच्या हस्ते होतोय. गीता गौड मॅडम या माजी नगरसेविका आहेत, त्याचबरोबर सुमन रतन राठोड या महिला मोर्चा शहर जिल्हा उपाध्यक्ष बीजेपी, या दोन्ही महिलांचा प्रवेश या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतोय. मंगेश वैरागे, निर्मला वैरागे, या ठिकाणी गीता गौड मॅडम, त्याचबरोबर सुमन रतन राठोड यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके अजितदादा यांच्या हस्ते होतोय. आणि त्यांचं पक्षामध्ये स्वागत जरा जोरदार टाळ्याने आपण करूया, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काम करत आलोय, काम करत राहू, हे एक ब्रीद वाक्य घेऊन
हा पक्ष लातूरच्या विकासासाठी आता सज्ज झालेला आहे. दादा म्हणजे विकासाचा वादा घेऊन दादा या ठिकाणी आलेले आहेत. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे लाडक्या बहिणीचे दादा आणि वारं फिरलंय आणि लातूरकरांचं ठरलंय. आणि आज आपल्या या सभेला संबोधित करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व हॅलो हॅलो के सालाना उर्स का तीसरा दिन होने से ताजाबाद में श्रद्धालुओं की खचाखच भीड़ थी। इसी बीच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी बाबा की मजार के दर्शन के लिए ताजाबाद शरीफ पहुंचे। हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट ने भी फूलों से गडकरी का जोरदार स्वागत किया। नितिन गडकरी ने बाबा की मजार की जियारत कर सुख शांति के लिए प्रार्थना की। साथ ही गडकरी ने श्रद्धालुओं के बीच बैठकर सूफियाना कव्वाली का आनंद भी लिया। इस दौरान उन्होंने संबोधित करते हुए कहा कि ताजाबाद बाबा ताजुद्दीन का है और इस परिसर को अभी और संवारना है। इस जगह का गलत उपयोग नहीं होने देंगे। ये सिर्फ एक जगह नहीं है बल्कि बाबा ताज के सम्मान और श्रद्धा की पहचान है। इसलिए बाबा ताजुद्दीन की इस सरजमीन का विकास हमारी जिम्मेदारी है। उन्होंने कहा कि प्यारे खान के नेतृत्व में ताजाबाद में बड़े और आवश्यक काम हुए हैं। यह उनकी ईमानदारी का प्रमाण है। इसी तरह सभी ट्रस्टियों का साथ मिलकर काम करना अच्छी पहल है। इस दौरान ट्रस्ट के अध्यक्ष प्यारे खान, सचिव ताज अहमद राजा, उपाध्यक्ष डॉक्टर सुरेंद्र जिशकार, ट्रस्टी गजेंद्र पाल सिंह लोहिया, हाजी फारूक भाई बावला, हाजी इमरान खान ताजी, मुस्तफा भाई टोपीवाला उपस्थित थे। इस उर्स में 25 लाख श्रद्धालुओं के भोजन की व्यवस्था की गई है। हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट की तरफ से सालाना उर्स के अवसर पर रोजाना श्रद्धालुओं को लंगर बांटा जा रहा है। ट्रस्ट ने उर्स में लगभग 25 लाख श्रद्धालुओं के लिए लंगर वितरण का इंतजाम किया है। लंगर खाने के अलावा अलग अलग स्थानों पर लंगर बांटा जा रहा है। आज 23 जुलाई को नातिया मुशायरा बाबा ताजुद्दीन के 103वें सालाना उर्स में 23 जुलाई को रात 9 बजे ताजाबाद दरगाह की डोम में ऑल इंडिया नातिया मुशायरे का आयोजन किया गया है। इसमें मिसम गोकलपुरी बिहार, खुर्शीद हैदर मुजफ्फरनगर, अल्ताफ जिया मालेगांव, सदर माखनपुरी उत्तर प्रदेश, समीर कबीर नगर और अन्य कई मशहूर शायर इसमें नातियां कलम पढ़ेंगे। मला सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे, ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थान लातूर, हजरत सूरज शाह वली व राजचा संत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या पावन भूमीमध्ये आज मला यायला मिळालं. मी त्यांच्या सर्वांच्या एकंदरीतच राजकीय जीवनामध्ये काम करत असताना जे काही लातूरच्या परिसरामध्ये घडतंय त्याच्यामध्ये लातूर शहराचं एक ऐतिहासिक सांस्कृतिक धार्मिक महत्त्व एक मोठी बाजारपेठ म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखली जाते. विशेषतः इथल्या डाळी, तेलबिया आणि खाद्य व्यापारामध्ये लातूरची ओळख आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलो आहे. आज इथल्या परिसरामध्ये ज्या काही निवडणुका चाललेल्या आहेत त्या निवडणुका होत असताना हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेच्या पुढे चाललेला पक्ष आहे. या पक्षामध्ये जातीभेद आम्ही होऊन देत नाही.
मनभेद होऊन देत नाही. समाजातल्या सर्व घटक हा आपला आहे, आपला परिवार आहे, या भावनेतून आम्ही सगळेजण काम करत असतो. लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 56 उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर आणि 5 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत असे 61 उमेदवारांना आपण उभं केलेलं आहे. माझी विनंती आहे की आपण अनेकांना संधी दिली. आजपर्यंत लातूरमध्ये वेगवेगळ्या पक्षाला संधी देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं. तरी देखील लातूरमध्ये पिण्याच्या पाण्याचा गहन प्रश्न आहे, अंडरग्राऊंड ड्रेनेजचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा अभाव आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतो. मी अनेक माझ्या सहकार्यांशी बोललो, ते म्हणतात की दादा पूर्वीच्या काळामध्ये नंतरच्या काळामध्ये नंतर GST आला आणि GST मध्ये आमच्या लातूर शहराला फटका बसला. अशाच प्रकारे के सालाना उर्स का तीसरा दिन होने से ताजाबाद में श्रद्धालुओं की खचाखच भीड़ थी। इसी बीच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी बाबा की मजार के दर्शन के लिए ताजाबाद शरीफ पहुंचे। हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट ने भी फूलों से गडकरी का जोरदार स्वागत किया। नितिन गडकरी ने बाबा की मजार की जियारत कर सुख शांति के लिए प्रार्थना की। साथ ही गडकरी ने श्रद्धालुओं के बीच बैठकर सूफियाना कव्वाली का आनंद भी लिया। इस दौरान उन्होंने संबोधित करते हुए कहा कि ताजाबाद बाबा ताजुद्दीन का है और इस परिसर को अभी और संवारना है। इस जगह का गलत उपयोग नहीं होने देंगे। ये सिर्फ एक जगह नहीं है बल्कि बाबा ताज के सम्मान और श्रद्धा की पहचान है। इसलिए बाबा ताजुद्दीन की इस सरजमी का विकास हमारी जिम्मेदारी है। उन्होंने कहा कि प्यारे खान के नेतृत्व में ताजाबाद में बड़े और आवश्यक काम हुए हैं। यह उनकी ईमानदारी का प्रमाण है। इसी तरह सभी ट्रस्टियों का साथ मिलकर काम करना अच्छी पहल है। इस दौरान ट्रस्ट के अध्यक्ष प्यारे खान, सचिव ताज अहमद राजा, उपाध्यक्ष डॉक्टर सुरेंद्र जिशकार, ट्रस्टी गजेंद्र पाल सिंह लोहिया, हाजी फारूक भाई बावला, हाजी इमरान खान ताजी, मुस्तफा भाई टोपी वाला उपस्थित थे। इस उर्स में 25 लाख श्रद्धालुओं के भोजन की व्यवस्था की गई है। हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट की तरफ से सालाना उर्स के अवसर पर रोजाना श्रद्धालुओं को लंगर बांटा जा रहा है। ट्रस्ट ने उर्स में लगभग 25 लाख श्रद्धालुओं के लिए लंगर वितरण का इंतजाम किया है। लंगर खाने के अलावा अलग अलग स्थानों पर लंगर बांटा जा रहा है। आज 23 जुलाई को नातिया मुशायरा बाबा ताजुद्दीन के 103वें सालाना उर्स में 23 जुलाई को रात 9 बजे ताजाबाद दरगाह की डोम में ऑल इंडिया नातिया मुशायरे का आयोजन किया गया है। इसमें मिसम गोकलपुरी बिहार, खुर्शीद हैदर मुजफ्फरनगर, अल्ताफ जिया मालेगांव, सदर माखनपुरी उत्तर प्रदेश, समीर कबीर नगर और अन्य कई मशहूर शायर इसमें नातियां कलम पढ़ेंगे। इतर शहरात काय चाललंय मी तुमच्या पुढे बोलत असताना महानगरपालिकेमध्ये देखील माझ्या लातूर जिल्ह्यातील लोक, बीड जिल्ह्यातील माझ्या अहिल्यानगरची आहेत, सोलापूरचे आहेत, अनेक भागातील लोक कामाच्या धंद्याच्या लोकांच्या निमित्ताने तर आता आज तुम्ही बघा 25 वर्ष ती महानगरपालिका माझ्या ताब्यामध्ये होती। त्या महानगरपालिकेचा चेहरा रस्ते केले, सुविधा दिल्या, अंडरग्राऊंड ड्रेनेज म्हणू नका, पाणी म्हणू नका, उद्यान म्हणू नका, क्रीडा म्हणू नका, या सगळ्या गोष्टी देण्याची धमक आम्ही करून दाखवलेला आहे। मला असं वाटतं की तो भाग पुढे जाऊन जाणार नाही। आपला मराठवाड्यातला लातूर असेल, नांदेड असेल, परभणी असेल, हे देखील महानगरपालिका पुढे घेतलं पाहिजे। त्याच्याकरता भावनिक मुद्दा करून चालणार नाही। मला माहिती आहे अलीकडे काहीतरी एक घटना घडली, माझ्या वाचनात आली। लातूरमध्ये कोणीतरी येऊन गेलं आणि विलासरावांची ओळख या शहरातून पुसून टाकू असं म्हणून गेली। परंतु मी आपल्याला सांगतो, मी त्यांच्याबरोबर अनेक वर्ष सरकारमध्ये काम केलं। काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एकत्र सरकार होतं। एक वेळेला तर राष्ट्रवादीचे आमदार जास्त निवडून आले विचारला, तरी देखील नेते आपण हा राष्ट्रवादी विरोधाचा मोठेपणा दाखवला। तेव्हाही विलासराव मुख्यमंत्री झाले आणि त्यांचा स्वभाव मला माहिती आहे, त्यांचं काम मला माहिती आहे। विष्णू साहेबांचं महाराष्ट्रासाठीचं योगदान आपल्याला मिळत नाही आणि त्याच्यामुळे असं मी सोडून टाकू शकत नाही।
आपण सहन करणार नाही. आपण सर्वांचा आदर करतो, वडीलधाऱ्यांचा आदर करतो. त्यांचा काळ होता तो काळ आपण बघतो. आता वेगळा काळ. आता प्रत्येकाचा काळ. तुम्ही बघितलं युगापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पण काळ होता, छत्रपती संभाजी महाराजांचा पण काळ होता. त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब सावित्रीबाई फुले असतील, रमाई माता असतील, मौलाना आझाद असतील, शाहीर अण्णाभाऊ साठे असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, अनेकांची आपल्याला नावं घेता येतील. यांनी आपल्याला दिशा देण्याचं काम केलं. सर्व समाजाला एकसंघ ठेवण्याचं काम केलं. जाती जातीमध्ये तणाव निर्माण होऊन दिला. ही आपल्या वडीलधाऱ्यांची शिकवण नाही. आपण आपली भूमिका मांडू, भूमिका मांडली. शेवटी जनता जनार्दन ज्यांच्याकरता या घटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधानाचा आदर करून जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान हे आपल्याला बाबासाहेबांनी दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर मताचा के सालाना उर्स का तीसरा दिन होने से ताजाबाद में श्रद्धालुओं की खचाखच भीड़ थी। इसी बीच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी बाबा की मजार के दर्शन के लिए ताजाबाद शरीफ पहुंचे। हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट ने भी फूलों से गडकरी का जोरदार स्वागत किया। नितिन गडकरी ने बाबा की मजार की जियारत कर सुख शांति के लिए प्रार्थना की। साथ ही गडकरी ने श्रद्धालुओं के बीच बैठकर सूफियाना कव्वाली का आनंद भी लिया। इस दौरान उन्होंने संबोधित करते हुए कहा कि ताजाबाद बाबा ताजुद्दीन का है और इस परिसर को अभी और संवारना है। इस जगह का गलत उपयोग नहीं होने देंगे। ये सिर्फ एक जगह नहीं है बल्कि बाबा ताज के सम्मान और श्रद्धा की पहचान है। इसलिए बाबा ताजुद्दीन की इस सरजमीन का विकास हमारी जिम्मेदारी है। उन्होंने कहा कि प्यारे खान के नेतृत्व में ताजाबाद में बड़े और आवश्यक काम हुए हैं। यह उनकी ईमानदारी का प्रमाण है। इसी तरह सभी ट्रस्टियों का साथ मिलकर काम करना अच्छी पहल है। इस दौरान ट्रस्ट के अध्यक्ष प्यारे खान, सचिव ताज अहमद राजा, उपाध्यक्ष डॉक्टर सुरेंद्र जिशकार, ट्रस्टी गजेंद्र पाल सिंह लोहिया, हाजी फारूक भाई बावला, हाजी इमरान खान ताजी, मुस्तफा भाई टोपी वाला उपस्थित थे। इस उर्स में 25 लाख श्रद्धालुओं के भोजन की व्यवस्था की गई है। हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट की तरफ से सालाना उर्स के अवसर पर रोजाना श्रद्धालुओं को लंगर बांटा जा रहा है। ट्रस्ट ने उर्स में लगभग 25 लाख श्रद्धालुओं के लिए लंगर वितरण का इंतजाम किया है। लंगर खाने के अलावा अलग अलग स्थानों पर लंगर बांटा जा रहा है। आज 23 जुलाई को नातिया मुशायरा बाबा ताजुद्दीन के 103वें सालाना उर्स में 23 जुलाई को रात 9 बजे ताजाबाद दरगाह की दो में ऑल इंडिया नातिया मुशायरे का आयोजन किया गया है। इसमें मिसम गोकलपुरी बिहार, खुर्शीद हैदर मुजफ्फरनगर, अल्ताफ जिया मालेगांव, सदर माखनपुरी उत्तर प्रदेश, समीर कबीर नगर और अन्य कई मशहूर शायर इसमें नातिया कलम पढ़ेंगे। त्याचा फायदा झाला पाहिजे. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी अशा प्रकारचं सहकार भवन मंजूर करून त्याला 25 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. मित्रांनो, एकंदरीतच आम्ही जाहीरनामा आता दिला. त्या जाहीरनाम्यामध्ये आपल्या लातूरला पिण्याच्या मुबलक पाणी, सर्व भागामध्ये आरोग्य वॉटर मला आठवतं लातूरकरांनी ठरवलं तर लातूरकर काही करू शकतात. एक निवडणूक मला आठवते त्यावेळी त्यामध्ये राष्ट्रवादी सरकारमध्ये ते होते, पण लातूरकरांनी ठरवलेलं होतं की योग्य व्यक्तीची निवड या नगरीच्या नगराध्यक्ष पदाकरता करायची. अक्षरशः आम्हाला वाटलं नव्हतं, बरंच काही घडलं, ते सांगतो वेळ घेत नाही. ज्यावेळेस मतमोजणी झाली त्यावेळेस या बहादर लातूरकरांनी जनार्दन वाघमारे साहेबांना नगराध्यक्ष करून दाखवण्याची किमया उभ्या महाराष्ट्राला करून दाखवली. तुम्ही एखादी गोष्ट म्हणाल तर तुम्ही काय करू शकता हे महाराष्ट्राने त्या काळामध्ये अनुभवले. आज आपल्यामध्ये अनेक दिग्गज नेते त्या ठिकाणी निवडून गेलेले. शिवराज पाटील चाकवकर साहेब त्यांचा अलीकडच्याच काळामध्ये
कारण मी कधी कधी लातूरला येतो, त्यावेळेस मी प्रवास करत असतो, त्यावेळेस मला लातूर शहराच्या जवळ बाहेर कचरा पडलेला पाहायला मिळतो. तसं नाही चालत. स्वच्छतेची आवड आपल्याला असली पाहिजे, स्वच्छता आपण केली पाहिजे. आपल्याला रोज झाडून सकाळी सकाळी आली पाहिजे. अशा प्रकारची सवय लावून घ्यायला पाहिजे. आता मी डिवायडरवर फिरताना पाहतो, बरीच झाडं चुकून चालली होती. तुम्ही माझ्या भागामध्ये या, तुम्हाला काहीतरी नेतृत्वाला विजन असावं लागतं. चांगल्या प्रकारे काम करण्याची मानसिकता असावी लागते. सकाळी 6 वाजता उठून लोकांचे प्रश्न सोडवण्याची चिकाटी असावी लागते, जिद्द असावी लागते, आवड असावी लागते. दुर्दैवाने तशा गोष्टी इथं पाहायला मिळत नाही. आज माझ्या लातूरमध्ये वाहतुकीचा बोजवा लावला आहे. कोण जबाबदार आहे? इतर व्यापाऱ्यांना सुरक्षितता मिळायला पाहिजे, ती आज मिळत नाहीये. नियमित पाणी पुरवठा व्हावा यासाठी पूरक पाणी योजना आम्हाला के सालाना उर्स का तीसरा दिन होने से ताजाबाद में श्रद्धालुओं की खचाखच भीड़ थी। इसी बीच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी बाबा की मजार के दर्शन के लिए ताजाबाद शरीफ पहुंचे। हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट ने भी फूलों से गडकरी का जोरदार स्वागत किया। नितिन गडकरी ने बाबा की मजार की जियारत कर सुख शांति के लिए प्रार्थना की। साथ ही गडकरी ने श्रद्धालुओं के बीच बैठकर सूफियाना कव्वाली का आनंद भी लिया। इस दौरान उन्होंने संबोधित करते हुए कहा कि ताजाबाद बाबा ताजुद्दीन का है और इस परिसर को अभी और संवारना है। इस जगह का गलत उपयोग नहीं होने देंगे। ये सिर्फ एक जगह नहीं है बल्कि बाबा ताज के सम्मान और श्रद्धा की पहचान है। इसलिए बाबा ताजुद्दीन की इस सरजमीन का विकास हमारी जिम्मेदारी है। उन्होंने कहा कि प्यारे खान के नेतृत्व में ताजाबाद में बड़े और आवश्यक काम हुए हैं। यह उनकी ईमानदारी का प्रमाण है। इसी तरह सभी ट्रस्टियों का साथ मिलकर काम करना अच्छी पहल है। इस दौरान ट्रस्ट के अध्यक्ष प्यारे खान, सचिव ताज अहमद राजा, उपाध्यक्ष डॉक्टर सुरेंद्र जिशकार, ट्रस्टी गजेंद्र पाल सिंह लोहिया, हाजी फारूक भाई बावला, हाजी इमरान खान ताजी, मुस्तफा भाई टोपीवाला उपस्थित थे। इस उर्स में 25 लाख श्रद्धालुओं के भोजन की व्यवस्था की गई है। हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट की तरफ से सालाना उर्स के अवसर पर रोजाना श्रद्धालुओं को लंगर बांटा जा रहा है। ट्रस्ट ने उर्स में लगभग 25 लाख श्रद्धालुओं के लिए लंगर वितरण का इंतजाम किया है। लंगर खाने के अलावा अलग अलग स्थानों पर लंगर बांटा जा रहा है। आज 23 जुलाई को नातिया मुशायरा बाबा ताजुद्दीन के 103वें सालाना उर्स में 23 जुलाई को रात 9 बजे ताजाबाद दरगाह की 2 में ऑल इंडिया नातिया मुशायरे का आयोजन किया गया है। इसमें मिसम कोकलपुरी बिहार, खुर्शीद हैदर मुजफ्फरनगर, अल्ताफ जिया मालेगांव, सदर माखनपुरी उत्तर प्रदेश, समीर कबीर नगर और अन्य कई मशहूर शायर इसमें नातियां कलम पढ़ेंगे। तिथं पोलीस यंत्रणेला अधिक अलर्ट केलं गेलं पाहिजे। आज मी बघाशी बोलत असताना सांगितलं, लातूर महानगरपालिकेचे अनेक सहकारी मला येऊन भेटत असतात, तिथं काम करणारे कार्यकर्ते भेटत असतात, माझे पदाधिकारी भेटत असतात, विक्रम भेटत असतो, संजय भेटत असतो, बाबासाहेब भेटत असतात आणि सगळे सांगत असतात की दादा इथं आमची परिस्थिती नाजूक परिस्थिती सुधारायची असेल तर आम्हाला निधी मिळाला पाहिजे आणि म्हणून जीएसटीचा अनुदानामध्ये काहीतरी मार्ग काढा। मी आज माझ्या लाडक्या बहिणींच्या आणि माझ्या बांधवांच्या साक्षीने सांगतो, तुम्ही मला संधी द्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळाचं त्या ठिकाणी लावण्याचं काम 15 तारखेला करा। मी त्याच्यामध्ये लक्ष घालून मार्ग काढून देतो। दादाचा वादा आहे, दादाचा वादा खरा असतो, मी शब्दाचा पक्का आहे, हे क्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्या पद्धतीनं आपण लातूरचा विकास पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर, चांगल्या शहरांच्या धर्तीवर त्या ठिकाणी करूया। अल्पसंख्याकांचे जे काही प्रश्न असतील ते पण सोडवण्याच्या करता विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका। निवडणुका आल्या की प्रत्येक जण घेऊन आणाभाका घडतं, परंतु निवडणुका संपल्या की प्रत्येक जण त्याला विसरून जातं। तसं करून आपल्याला चालणार नाही। बाबासाहेब पाटील पाठपुरावा करेल, विक्रम काळे पाठपुरावा करेल, विक्रांत पाठपुरावा करेल, माझा संजय बनसोडे पाठपुरावा करेल, आमचे सावे पाठपुरावा करतील, सगळेजण पाठपुरावा करतील। तुम्ही मला फक्त त्या ठिकाणी प्रश्न मांडा, त्याच्यामध्ये UPSC
पद्धतीनं आपण ते काम करूया. आणि मी मगाशी सांगितलं, सीसीटीव्ही मधनं विकृत जी माणसं असतात त्यांनाही त्यांची जागा नसते, गुन्हेगारीला देखील त्यांची जागा नसते. शेवटी सगळ्यांनी संविधानाचा आदर करून कायद्याचा आदर करून चालला पाहिजे. कायदा हातामध्ये घेण्याचा कोणी प्रयत्न केला तर कुणी व्यक्ती असो त्याचा आम्ही काही मुलाच्या ठेवणार नाही. त्याच्यामध्ये मी मध्ये उशीर गेलो तर अतिशय उत्तम अशा पद्धतीनं भव्य बौद्ध विहार हा आपल्या संजय तिथं उभा केलेला आहे. आपल्या इथेही आपल्याला करावं लागेल. त्याही समाजाची गरज आहे. लिंगायत आणि कलेरी स्मशानभूमीचा प्रश्न हा आपल्याला सोडवावा लागेल. बीडचा पालकमंत्री मी आहे. बीडमध्ये मी जातीनं लक्ष घातलं. आत्ताच मला आपले प्रकाश सोळंकी आणि काही लोक भेटले. नगराध्यक्ष म्हणले की दादा मला तुमच्याबरोबर काम करायचं. मी म्हटलं हरकत नाही. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं यावेळी माझी महापौर आणि एक माजी उपमहापौर आणि 2 माजी नगराध्यक्ष असे 9 माजी के सालाना उर्स का तीसरा दिन होने से ताजाबाद में श्रद्धालुओं की खचाखच भीड़ थी। इसी बीच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी बाबा की मजार के दर्शन के लिए ताजाबाद शरीफ पहुंचे। हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट ने भी फूलों से गडकरी का जोरदार स्वागत किया। नितिन गडकरी ने बाबा की मजार की जियारत कर सुख शांति के लिए प्रार्थना की। साथ ही गडकरी ने श्रद्धालुओं के बीच बैठकर सूफियाना कव्वाली का आनंद भी लिया। इस दौरान उन्होंने संबोधित करते हुए कहा कि ताजाबाद बाबा ताजुद्दीन का है और इस परिसर को अभी और संवारना है। इस जगह का गलत उपयोग नहीं होने देंगे। ये सिर्फ एक जगह नहीं है बल्कि बाबा ताज के सम्मान और श्रद्धा की पहचान है। इसलिए बाबा ताजुद्दीन की इस सरजमीन का विकास हमारी जिम्मेदारी है। उन्होंने कहा कि प्यारे खान के नेतृत्व में ताजाबाद में बड़े और आवश्यक काम हुए हैं। यह उनकी ईमानदारी का प्रमाण है। इसी तरह सभी ट्रस्टियों का साथ मिलकर काम करना अच्छी पहल है। इस दौरान ट्रस्ट के अध्यक्ष प्यारे खान, सचिव ताज अहमद राजा, उपाध्यक्ष डॉक्टर सुरेंद्र जिशकार, ट्रस्टी गजेंद्र पाल सिंह लोहिया, हाजी फारूक भाई बावला, हाजी इमरान खान ताजी, मुस्तफा भाई टोपीवाला उपस्थित थे। इस उर्स में 25 लाख श्रद्धालुओं की भोजन की व्यवस्था की गई है। हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट की तरफ से सालाना उर्स के अवसर पर रोजाना श्रद्धालुओं को लंगर बांटा जा रहा है। ट्रस्ट ने उर्स में लगभग 25 लाख श्रद्धालुओं के लिए लंगर वितरण का इंतजाम किया है। लंगर खाने के अलावा अलग अलग स्थानों पर लंगर बांटा जा रहा है। आज 23 जुलाई को नातिया मुशायरा बाबा ताजुद्दीन के 103वें सालाना उर्स में 23 जुलाई को रात 9 बजे ताजाबाद दरगाह की डोम में ऑल इंडिया नातिया मुशायरे का आयोजन किया गया है। इसमें मिसम कोकलपुरी बिहार, खुर्शीद हैदर मुजफ्फरनगर, अल्ताफ जिया मालेगांव, सदर माखनपुरी उत्तर प्रदेश, समीर कबीर नगर और अन्य कई मशहूर शायर इसमें नातियां कलम पढ़ेंगे। मला माहिती आहे मी कुठल्याही शहरामध्ये गेलो तर त्याचा अभ्यास करतो, माहिती घेतो. आपल्या लातूर शहरामध्ये कबाल्याचा एक प्रश्न आहे. तो प्रश्न कायम मार्गी लावण्याचं काम आपण करू शकतो. संधी तुम्ही द्या. ही जबाबदारी ताकद आमच्यामध्ये आहे. शेवटी सरकारच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करता येतात. आज लातूरमध्ये एक अतिशय लोकांच्या महत्वाचा प्रश्न आहे. तो म्हणजे वाढीव मालमत्ता कर. त्याच्याकरता जवळपास वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये कधी कधी महानगरपालिका वेगवेगळे निर्णय घेऊ शकतं, काही अडचण नाही. हे निर्णय त्या महानगरपालिकेला झेपणारे असले पाहिजे. तशा पद्धतीने आम्ही मागतो. आता माझ्या लाडक्या बहिणीच्या बसल्या मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संजयला, विक्रम काळेला, बाबासाहेबांना सगळ्यांना माहिती आहे. मी सभागृहामध्ये जे अर्थसंकल्प सादर करत होतो त्यावेळेस मी सांगितलं की माझ्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना, ज्या गरीब आहेत, त्यांना निश्चितपणे काही सहकार्य केलं पाहिजे. अशांना लाडकी बहिणी योजना 1,500 रुपये. काही जणांनी आरोप केले
कामाची पद्धत आहे. त्याकरता मला तुम्हाला सांगायचं आहे, इथले काही जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत त्याचा उल्लेख मी आता आपल्या सगळ्यांच्या साक्षीने केला आहे. ते जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवण्याच्या करता आपण एकमेकाला साथ देऊ. याच्यामध्ये विक्रांत आणि चंद्रकांत यांनी कोरोनाच्या काळात रस्त्यावर उतरून केलेलं काम आमचे सर्व उमेदवार अतिशय चांगले, सक्षम, प्रामाणिक आहेत. त्याच्यामध्ये विक्रांती तर एक काम करणारा अशा पद्धतीनं त्याची स्वतःची प्रतिमा तयार करून दाखवली. मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला इतरांना पण तयार करायचंय. राष्ट्रवादी हा ज्यावेळेस सर्व धर्म समभाव जपणारा पक्ष आहे, त्यावेळेस आपण सगळ्यांनी मिळून हे जे काही आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत त्या उमेदवारांच्या पाठीशी आपली सगळ्यांची ताकद उभं करण्याचं काम करा. राहिलेल्या दिवसामध्ये बरीच पूर्ण दाखवली जाते. वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना भुलभुलैया केला जाईल आणि त्याच्यातून मतं कशी मिळतील याबद्दलचा प्रयत्न हा देखील निश्चितपणे त्या ठिकाणी होऊ शकतो. मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की लातूर शहराचा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकासाचा संकल्प हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेला आहे. लातूरचे व्यापारी आणि शिक्षण क्षेत्र समृद्ध बनवण्याचा पण संकल्प आम्ही लोकांनी केलेला आहे. लातूरकरांना सन्मानाने प्रगतीशील होण्यासाठी बळ देण्याचा संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे. तरुणांच्या उन्नतीसाठीचा संकल्प आम्ही लोकांनी केलेला आहे. सामाजिक ऐक्य आणि सलोखा के सालाना उर्स का तीसरा दिन होने से ताजाबाद में श्रद्धालुओं की खचाखच भीड़ थी। इसी बीच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी बाबा की मजार के दर्शन के लिए ताजाबाद शरीफ पहुंचे। हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट ने भी फूलों से गडकरी का जोरदार स्वागत किया। नितिन गडकरी ने बाबा की मजार की जियारत कर सुख शांति के लिए प्रार्थना की। साथ ही गडकरी ने श्रद्धालुओं के बीच बैठकर सूफियाना कव्वाली का आनंद भी लिया। इस दौरान उन्होंने संबोधित करते हुए कहा कि ताजाबाद बाबा ताजुद्दीन का है और इस परिसर को अभी और संवारना है। इस जगह का गलत उपयोग नहीं होने देंगे। ये सिर्फ एक जगह नहीं है बल्कि बाबा ताज के सम्मान और श्रद्धा की पहचान है। इसलिए बाबा ताजुद्दीन की इस सरजमीन का विकास हमारी जिम्मेदारी है। उन्होंने कहा कि प्यारे खान के नेतृत्व में ताजाबाद में बड़े और आवश्यक काम हुए हैं। यह उनकी ईमानदारी का प्रमाण है। इसी तरह सभी ट्रस्टियों का साथ मिलकर काम करना अच्छी पहल है। इस दौरान ट्रस्ट के अध्यक्ष प्यारे खान, सचिव ताज अहमद राजा, उपाध्यक्ष डॉक्टर सुरेंद्र जिशकार, ट्रस्टी गजेंद्र पाल सिंह लोहिया, हाजी फारूक भाई बावला, हाजी इमरान खान ताजी, मुस्तफा भाई टोपी वाला उपस्थित थे। इस उर्स में 25 लाख श्रद्धालुओं के भोजन की व्यवस्था की गई है। हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट की तरफ से सालाना उर्स के अवसर पर रोजाना श्रद्धालुओं को लंगर बांटा जा रहा है। ट्रस्ट ने उर्स में लगभग 25 लाख श्रद्धालुओं के लिए लंगर वितरण का इंतजाम किया है। लंगर खाने के अलावा अलग अलग स्थानों पर लंगर बांटा जा रहा है। आज 23 जुलाई को नातिया मुशायरा बाबा ताजुद्दीन के 103वें सालाना उर्स में 23 जुलाई को रात 9 बजे ताजाबाद दरगाह की डोम में ऑल इंडिया नातिया मुशायरे का आयोजन किया गया है। इसमें मिसम गोकलपुरी बिहार, खुर्शीद हैदर मुजफ्फरनगर, अल्ताफ जिया मालेगांव, सदर माखनपुरी उत्तर प्रदेश, समीर कबीर नगर और अन्य कई मशहूर शायर इसमें नातियां कलम पढ़ेंगे। कारण वेगवेगळ्या घटकातले गरिबांना स्वतःच्या पायावर उभं करण्याच्या करता आपल्याला त्यांना बिनव्याजी म्हणजे कोणतं व्याज सरकार भरणार। तुम्ही काही 10-15 लाखाचा जे काही भांडवल घेऊन उद्योग काढा, 5 वर्षाच्या करता त्याचं व्याज सरकार भरणार। अशा प्रकारच्या योजना आपण आणलेल्या आहेत। महिला बाल विकास खाते आपल्याकडे अदिती तटकरे आपली मुलगी तिथं मंत्री आहे, तिला महिलांच्या करता बचत गटाला प्रोत्साहन कसं देता येईल, त्यांनी तयार केलेल्या वस्तूला बाजारपेठ कशी निर्माण करता येईल या पद्धतीचं काम चाललेलं आहे। त्याकरता आम्ही दरवर्षी भीमथडी जत्रा ही पुण्यामध्ये भरवतो। आता हे जिल्ह्यामध्ये देण्याचा निर्णय घेतलेला आहे। माझ्या बहिणींनो, माझ्या बांधवांनो, आमच्याकडे आपल्याकडे योजना खूप आहे, त्याचा लाभ माझ्या लातूर शहरातल्या शेतकऱ्यांना पाहिजे।
माझ्या सगळ्या उमेदवारांनी त्याच्याकरता कष्ट घेतले पाहिजे, त्याच्याकरता मेहनत घेतली पाहिजे, त्याच्याकरता योजना गरिबाच्या दारापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि एकंदरीतच हे सगळं करत असताना आम्हाला स्वच्छ प्रशासन, ही कार्यालय प्रणाली, सर्व दाखल्यांच्यासाठी एक खिडकी योजना आणि सुलभ बांधकाम परवाना याही गोष्टी आम्हाला करायच्या. आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, STP प्रकल्प त्याला आपण म्हणतो, तो उभा करून स्वच्छ त्याचं खराब पाणी चांगलं करून हे आपल्या इथल्या वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी झाड लावून त्याला कसं देता येईल अशा पद्धतीचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करीन, येत्या 15 जानेवारीला महानगरपालिका निवडणुकीमध्ये घड्याळ या चिन्हाचं बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लातूरमध्ये उभ्या केलेल्या सर्वच्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करा. मी आमच्यावर टाकलेल्या विश्वासाला आमचे कुणी उमेदवार धडा जाऊ देणार नाही. मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून तिथं तुम्हाला निधीची कुठं कमतरता कमी पडू देणार नाही. शहराच्या विकासासाठी आम्ही सतत लक्ष देऊ. तिथं या पुढच्या काळामध्ये सर्व जाती, सर्व धर्म, सर्व पंथ, सर्व प्रांत भाषांच्या नागरिकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर नेण्याचं काम आम्ही करू. बघा, राष्ट्रवादीचा घड्याळ गजर झालेला आहे. आता तो गजर उद्याच्या 15 तारखेला सगळीकडे वाजला पाहिजे. आणि हा जो पक्ष आपला आहे तो कायम कष्टकरी, शेतकरी, आदिवासी, मागासवर्गीय, महिला, वंचित, दुर्बल घटकांच्या सर्वसामान्यांच्या सोबत राहणारा पक्ष आहे. त्याची ग्वाही आजच्या या जाहीर सभेच्या निमित्तानं मी देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. या ठिकाणी दादांसाठी जरा हात वरी करून टाळ्या झाल्या पाहिजेत. आपण त्यांच्या सोबत आहोत, ही शाश्वती आपण देऊया. यानंतर उमेदवारांसोबत एक दादांचा फोटो या ठिकाणी होतोय. कुणी पुढे येऊ नये विनंती. उमेदवारांसोबत एक ग्रुप फोटो या ठिकाणी दादांचा होणार आहे. कुणी जागा सोडू नये. मान्यवरांच्या पाठीमागे जे उमेदवार आहेत त्यांनी बसून घ्यायचं आणि पाठीमागचे उमेदवार थांबतील. फोटो व्यवस्थित निघाला पाहिजे. कि सालाना उर्स का तीसरा दिन होने से ताजाबाद में श्रद्धालुओं की खचाखच भीड़ थी। इसी बीच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी बाबा की मजार के दर्शन के लिए ताजाबाद शरीफ पहुंचे। हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट ने भी फूलों से गडकरी का जोरदार स्वागत किया। नितिन गडकरी ने बाबा की मजार की जियारत कर सुख शांति के लिए प्रार्थना की। साथ ही गडकरी ने श्रद्धालुओं के बीच बैठकर सूफियाना कव्वाली का आनंद भी लिया। इस दौरान उन्होंने संबोधित करते हुए कहा कि ताजाबाद बाबा ताजुद्दीन का है और इस परिसर को भी और संवारना है। इस जगह का गलत उपयोग